मंजुषा, आजी मी काय म्हणत होते, तुला थोडा वेळ आहे का ग? आजी मला वेळच वेळ आहे, मी कुठे बिझी असते. बोला. माझ्या बरोबर जरा येशील देवळात? देवळात? वय, आणखी कुठे जाणार म्या? फिराया रंकाळ्या बा, आणि ते बी तुला घेऊन. नाही तसं नाही, जाऊया ना आजी. पण मी काय म्हणते, आपण गौरांग दादांना बरोबर घेऊन जाऊया का? तू कशा पायी? I am free. I am out, मुधोळकर. I am out of jail. स्पष्ट सांग की त्या रेड्याची भीती वाटते तुला म्हणून. रस्त्यात कुठं गावल तर. पण तू काय बी काळजी करू नगस. घाबरतीस कशा पायी? मी हाय नव खमकी. तो डुक्कर समोर आला नव तर पळता बुई थोडी करून टाकन त्याला. या टायमाला पायताना ना असा आनंद म्हणून सांगू. हो आजी, पण आता पण काय आणखी? काय झालं आजी? बरं झालं बाई तू आलीस ते. आता हिला सांग समजावून, उगा घाबरती. त्या काळतोंड्या दादाला, त्याला काय घाबरायचं? त्या दादाला हिच्यात आता काडीचाही इंटरेस्ट उरला नाही. त्याच सगळं लक्ष लागलंय ते त्याच्या मोतीवाल्या फ्रेंडकडे. हिच्याकडे डुंकूनही बघणार नाही तो आता. आजी बरोबर असताना कसली काळजी करताय तुम्ही? मला वेळ असता तर मी पण आले असते खरंच. ठीक आहे आजी, चला मग जाऊया. आता माझी नाच शोभली बघ. चल. प्रिया, प्रिया, आला का बस स्टॉप? अगं तेच सांगतोय मी. सॉरी, माझं लक्षच नव्हतं. ऐक, काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? नाही काय नाही, थोडस डोकं दुखतंय. कशामुळे? आता मला कसं माहित, कदाचित उन्हामुळे दुखत असेल. दुपारी आत्याशी गप्पा मारायला म्हणून आम्ही गच्चीवर गेलो होतो. पण मग तू आता जाणार कशी? अरे त्यात काय झालं एवढं? गाडीत बसून झोपायचं तर आहे. मी जाईन आरामात, तू नको काळजी कर. अगं प्रिया, तू एकटी चाललीस, तुझ्या अंगावर दागिने. तुला बसमध्ये झोप लागलेली असताना कोणी काही, आय मीन इट्स डेंजरस. त्यापेक्षा मी सोडतो तुला. पुण्यापर्यंत? तू पुण्यापर्यंत येणार मला सोडायला? येऊ शकतो. अरे त्याची काहीच गरज नाही. आणि तुझं ऑफिस? नाही, तसं काही ऑफिसमध्ये विशेष काम नाहीये. आय मीन तुला सोडून मी ऑफिसला येऊ शकतो संध्याकाळी. मग ऑफिसमध्ये काम नसेल ना तर तू घरी जा, मी जाईन. ऐक, प्रिया, प्रिया, तू परत घरी येतेस का आपल्या? अरे नाही, आज पुण्याला जाणं भागच आहे. बरं, मी सोडतो तुला. इतकी प्लॅनिंग करून आपण पुण्याला गेलो, युजलेस. काय उपयोग झाला नाही त्याचा. जो चेहरा पाहायचा होता तो पाहायला मिळालाच नाही. भलता चेहरा पाहावा लागला. त्यात त्याला मारहाण करावी लागली विनाकारण. तांबडे बाबांच्या तत्वात हे बसत नाही, अजिबात बसत नाही. नो नेव्हर. विनाकारण मारहाण करू नये कुणाशी. येते कधी कधी अंगाशी. लक्षात आली आपल्याला त्याची.
विनाकारण मारहाण करू नये कुणाशी येते कधी कधी अंगाशी संत वचन तांबडे बाबा खंड 2 परिशिष्ट 3 परिच्छेद 14. फोन लाव कुणाला लावताय फोन? देखण्या ताईला फोन लावा. ऐकत जा जरा. 97 313 99 222 फोन बुक मध्ये काय बघताय? नंबर डायल करा. हॅलो. हा हॅलो, मी संख्या बोलतोय. हा, एक मिनिट, मालकांना तुमच्याशी बोलायचंय. कशात देखण्यात आहे? डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आम्ही आमच्या लव्ह ॲट फर्स्ट साईडला भेटायला पुण्याला गेलो होतो, पण त्या तिथे नाहीये. व्हेरी शी. दादा, ती ना कोल्हापूरला आली होती गणपती विसर्जनासाठी. दॅट मीन्स शी इज इन कोल्हापूरला? नाही, ती गेली पुण्याला परत. म्हणजे गाडीत असेल आता. माहितीसाठी मी तुमचा अतिशय आभारी, मनस्वी आभार मानतो मी तुमचे. ठेवू फोन? ठेवलाय त्यांनी. तुम्हाला काय खासगी बोलायचं की त्यांची? काय सांगितलं? अरे हो, तुम्हाला सविस्तर वृत्तांत द्यायचा राहिलाच. काय झालंय, आपण त्यांना भेटायला पुण्याला गेलो होतो. त्या कोल्हापूरमध्ये होत्या. आता त्या कोल्हापूरमधून परत पुण्याला जायला निघाल्यात. स्टँडवर आहेत, स्टँडवर आता. मग स्टँडवर जाऊन उचलू का त्यांना? म्हणजे काय असं उचलणार का तुम्ही त्यांना? मला किती वेळा सांगायचं, खांदा चाप बोट. किती मार खातो तुम्ही. इतका एखाद्याने मार खाल्ला असता ना, मेलेला माणूस उठला असता. आता काय? काय फेकाफेकी काय करतेस? जगणं मुश्किल झालंय माझं ह्याच्यामुळे. कोणामुळे? फोनमुळे? अगं नेत्रा, त्याचे आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ना ह्या गोष्टींना असं फेकाफेकी करून चालत नाही. गौरांग, उगा शहाणपणा शिकू नकोस. शहाणपणा नाही, तुला शिस्त शिकवायची गरज. लेक्चर बाज झालं. ठीक आहे, लेक्चर ऐकायचं नसेल ना तर आधी वस्तू नीट हाताळायला शिक, म्हणजे बोलायचा प्रश्नच येणार नाही. गौरांग, मला नंबर बदलायचा. या नंबर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? आपसकून या नंबर मला नकोय. मला कंटाळा आला या नंबरचा. आणि नंबर बदलायला फार पैसे नाही मोजायला लागत. 100-200 रुपये लागतात. मी माझ्याकडे आहेत. मी बदली माझा नंबर. फिरलं वाटतं इथं परत. हो, मिळाले ना पैसे तुम्हाला? नाही, नेहमी मी चेकनीच पेमेंट करते, पण यावेळेला कॅश पाठवून दिली होती कामगारांच्या हातून, म्हणून मी फोन केला. हा, आता तरी चांगलं वाटतंय काम, पण आता ते आठवड्याभरामध्ये कळेल ना पुन्हा लिकेज होतंय की नाही ते. मला पुन्हा तक्रार नकोय बघा तुम्ही. बरं, थँक्यू. ठेव. काय झालं आई? काही नाही ग, 4 तासाचं काम होतं. केवढे दिवस रखडवलं बघ मी. कारण तरी काय, गणपती. बिचारी प्रिया आली होती सामान्याला त्या दिवशी. तेव्हा जर यांचं काम झालं असतं तर तिला नेता आणलं असतं सामान. उगाच तिला पुन्हा आपला फेरा. आई, मी आलेच जाऊन. काय ग? नाही, प्रियाच्या रूम मध्ये जाऊन येते. हा, बघून ये काम बघून. प्रिया, पोचलो आपण. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तुला माहितीये कशाबद्दल? चल ना, इथपर्यंत आलायस तर घरी चल. नाही नको, जा तुम्ही, निघतो. का? त्या दिवशी तर म्हणत होतास माझा आता सुहासवर राग नाहीये म्हणून. मग आता काय येत नाहीयेस? तूही त्या दिवशी म्हणाली होतीस प्रिया की सत्यजित मुधोळकर कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरत नाही. सो बाय. सत्यजित, मला डोळ्यात काहीतरी गेलंय का बघ. नाही.
तू सांभाळून जा. या. बाय. बाय. मंजिरी वहिनी, सुहास, वहिनी काय झालं? अहो बघा ना मंजुषा ताई, हा टीव्ही चालूच होत नाहीये. बघू एक मिनिट. बघा. काय झालंय? सेल तर व्यवस्थित आहेत. मग मला वाटतं ते लिकेजचं काम करणारी लोक आली होती ना, त्यांच्याच कडून काहीतरी झालं असणार बहुतेक. अहो बहिणी, तुम्ही हात नका लावू आता, उगा चॉक वगैरे लागेल. मी एक काम करते, मी गौरांग दादांना सांगते की इलेक्ट्रिशियनला फोन करून त्याला बोलवून घ्या. बरं ठीक आहे. ठीक आहे, मग निघूया आपण. एक मिनिट, सॉरी. मी मदत करू का? काय हवंय तुला? मला हव्या त्या गोष्टी माझ्या मी शोधून घेईन प्रिया. तू रागावलास का माझ्यावर? सुहास, मी तुला काहीतरी विचारतेय. मी सत्यजित बरोबर आले म्हणून चिडलायस का? खरात ना, मला हवी असलेली गोष्ट कधी जागेवर मिळेल तर शपथ. तू का टाळतोस माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? सांग ना, म्हणूनच चिडलायस ना? मी तुला तसं काही म्हटलंय का? तू म्हणाला नाहीयेस, पण मला जाणवतंय ते. मी तेच सांगते, जे काही तुझ्या मनात आहे ते स्पष्टपणे बोल. तू कुणाबरोबर यावंस, कुणाबरोबर जावंस, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. पण मला त्याच्याबरोबर यायचंच नव्हतं. तू हवं तर फोन करून कोणालाही विचार तिकडे. मी बसनेच येणार होते, पण मी तुला सोडतो म्हणून पाठीच पडला माझ्या. मी त्याला इतकंही सांगितलं की कोल्हापूर ते पुणे प्रवास माझ्यासाठी काही नवीन नाहीये, सवयीचा आहे. पण ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी तुला घरापर्यंत सोडणार असा हट्टच धरून बसला. तर मी काय करणार? सुहास, मी तुझी शपथ घेऊन सांगते, कोल्हापूर ते पुणे या प्रवासात एक अक्षरही बोलले नाही मी त्याच्याशी. मी इतकं काही बोलले तुला, इतकं एक्सप्लेनेशन दिलं, तू काहीच का बोलत नाहीयेस? तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार तुला काय वाटतंय? सुहास, माझी शपथ आहे तुला, प्लीज काहीतरी बोल. तू इथे नसताना दादा येऊन गेला इकडे. दादा इथे आपल्या घरी येऊन गेला? कशासाठी? त्याला कोणाच्या घरात कधी घुसायला कारण लागतं का? सुहास, त्याने तुला काही केलं तर नाही ना? त्याने मला काही केलं असतं प्रिया तर मी असा हातीपायी धड सापडलो असतो का तुला आता? माझ्यासाठी कॉफी करतोय, तुला हवी आहे? नको. मंजिरी, मंजिरी, काय हे? आज वेगळ्याच मूड मध्ये दिसताय तुम्ही. मंजिरी, केली ना कोणीतरी? अरे काय आहे मिस्टर मुधोळकर?
आपण असं जवळपास जाऊया कुठेतरी, म्हणजे शिमला, उटी, काश्मीर. जवळपास हा 1-2 आठवडे. 1-2 आठवड्यांसाठी? उद्या सकाळी तू आणि मी, आपण दोघांनीच ज्योतिबाला जायचं. डेटवर आपण जातोय उद्या. उद्या? उद्या उद्या उद्याच. तुम्हाला असं वाटतं की तुमची बायको अनरोमॅन्टिक आहे. मला असं अजिबात वाटत नाही की माझी बायको अनरोमॅन्टिक आहे. हा, ती फक्त लाजते थोडी कधी कधी, आणि तेही कधी कधीच. जेव्हा ती लाजत नाही तेव्हा झालं, संपला पिक्चर. कळलं. आज उशीर कसा झाला? आणि ऑफिसला गेलोच नव्हतो मी आज, पुण्याला गेलो होतो. प्रियाला तिच्या घरपर्यंत सोडून आलो. का? काय झालं? अगं सकाळी अचानक तिला चक्करच यायला लागली. म्हटलं अशी एकटी कुठे जाणार ती, म्हणून सोडून आलो. अच्छा. हा पेनड्राईव्ह कोणाच आहे? अहो तो गौरांग भाऊजींचा पेनड्राईव्ह आहे. गौरांगचा? हो, मला जुनी गाणी आवडतात ना, मग त्यांनी गाणी भरून दिली आहेत त्यात. अरे वा, गुड. मंजिरी, चहा? हो, आणते. कॉफी. नको ती मला कॉफी. ती करताना जास्त झाली असं समज म्हणून आणली. तुला नकोच असेल तर कपात तशीच पडून राहू. सुहास, तू मला सांगितलं नाहीस दादा इथे येऊन काय म्हणाला? तो काय म्हणणार? तो आला, तुला त्याने इकडे तिकडे शोधलं, स्वतःचे माकड चाळे दाखवले आणि गेला निघून. आय एम सॉरी सोना, तुला हा सगळा मनस्ताप फक्त माझ्यामुळे सहन करावा लागतोय. प्रिया, मी काम करतो. मी तुझं चिडणं समजू शकते. आयुष्यात ज्या माणसांशी तुझा कधी संबंधही आला नसता, अशा माणसांबरोबर तुला डील करावं लागतं, तेही फक्त माझ्यामुळे. मला लाज वाटते स्वतःचीच. नाही प्रिया, दादासारख्या लोकांचा मला त्रास होत नाहीये. ती माणसं तशीच वागणार याची पूर्ण कल्पना आहे मला. पण पण काय? सांग ना स्पष्टपणे. माझं सत्यजित सोबत येणं तुला आवडलं नाही, हेच ना? पण मी तुला किती वेळा सांगितलं, मला नव्हतं यायचं त्याच्याबरोबर, मी नव्हते येणार. अरे पण तोच. प्रिया, कारण देऊ नकोस. तो लाख सांगेल, पण माझ्या नवऱ्याला आवडत नाही असं स्पष्टपणे तू त्याला सांगू शकली असतीस. एवढा भिडस्तपणा दाखवायची काहीच गरज नव्हती, नाही का? कसं आहे ना प्रिया, उद्या त्यांनी मला त्यांच्या घराची पायरी चढू नकोस असं सांगितलं तरी मला काहीही फरक पडणार नाही, कारण मला त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यात काहीही रस नाहीये. मला तुझ्या गुड बुक्स मध्ये राहायचंय. मला आपल्या दोघांचं नातं महत्वाचं आहे, आपल्या दोघांचं आयुष्य महत्वाचं आहे. कळतंय मी काय म्हणतोय?
हे सगळं तुला बोलायला खूप सोपं आहे सुहास. एका क्षणात सगळी नाती तोडायला खूप सोपी आहे. पण माझं काय? असं झालं तर मला माझं माहेर तुटेल हे लक्षात येत नाहीये तुझ्या. सुहास, तिथे फक्त सत्यजित नाही राहत. तिथे माझी मावशी राहते, आत्या राहते, मंजिरी राहते. याचा विचार केलायस तू? विचार तुला करायचा आहे, तुझ्यासाठी कोण जास्त महत्वाचं आहे. बघ, पुन्हा माझ्या बोलण्याचा उलट अर्थ काढतोयस. तुला माझ्याशी भांडायचं आहे का? तसं सांग. प्रिया, त्यापेक्षा मग आपण न बोललेलं जास्त बरं नाही का? बरोबर आहे, आता तू हेच बोलणार. आई